पुन्हा आले नाहीत त्यांना पुन्हा येण्यासाठी शिवसेना फोडावी लागली, राज्यपालाला इकडला मॅनेज करावं लागलं, 50-50 कोटीला माणसं विकत घ्यावी लागली, एकनाथ शिंदेना लालच द्यावी लागली मुख्यमंत्रीपदाची. मुख्यमंत्री म्हणून शिंदे आले, ते नाही आले. तर त्यांचं जे म्हणणं आहे, मी असं म्हणालो आणि ते पुन्हा आले नाहीत. पण मग मी इथेच राहीन यासाठी त्यांना काय करावं लागेल? नाही, ते इथेच राहणं अवघड आहे. मी काय आम्ही त्यांच्या वाईटावर टपलो नाही, उलट ते आम्हाला इथे हवे आहेत. पण त्यांना राष्ट्र साथ घालते ना, राष्ट्र पुकारते, राष्ट्र की पुकार आहे. एक म्हटलं की 21 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. बघा, देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या मंत्र्यांना सामावून घेण्यासाठी, मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी, विस्तारासाठी 1 तास ही पुरेसा असतो. आता 4 मंत्री घेतलेत म्हणून 5वा घ्यायचा नाही 2 दिवसांनी असं काय संविधानात लिहिलेलं नाही. एक राष्ट्रपतीला किंवा राज्यपालाला पत्र पाठवायचं असतं, यांना शपथ द्यायची, असे पूर्वी झालेले आहेत कार्यक्रम. त्याच्यामुळे मला माहिती आहे सगळं. पण शक्यता आहे की धर्मेंद्र प्रधान यांचं कमबॅक होऊ मला माहीत नाही त्याच्याविषयी. रिशफल झालं बघा, धर्मेंद्र प्रधान हे त्यांच्या शिक्षण खात्यामध्ये उत्तम प्रकारे काम करू शकले नाही, त्याच्यामुळे या देशामध्ये एक आंदोलन त्यांच्या विरोधात उभं राहिलं आणि म्हणून त्यांना त्या दबावाखाली प्रधानमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि त्या राजीनाम्याला अद्याप 1 महिनाही पूर्ण झालेला नाही. अशा वेळेला धर्मेंद्र प्रधान यांना परत घ्यायचं असेल तर देशातल्या युवकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. त्यांना कोणतं खातं तुम्ही देणार आहात काय? शेवटी हा त्या प्रधानमंत्र्यांचा अधिकार आहे. प्रधानमंत्र्यांना जर तरुणांच्या जखमेवर मीठ चोळायचं असेल आणि वातावरणाचा भडका उडवायचा असेल तर प्रधानमंत्री हे करू शकतात, भारतीय जनता पक्ष हे करू शकतात. पण एक जेनझींचं आंदोलन आणि आता 7 राज्यांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत, ज्यात सगळ्यात मोठी निवडणूक उत्तर प्रदेशात. बरं, त्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काही अंतर्गत फेरबदल झालेले आहेत. नितीन नवीन यांची नवी टीम समोर आली आहे, ज्यात महाराष्ट्रातले 3 चेहरे आहेत. विनोद तावडेंना पुन्हा सरचिटणीस केले गेलेले आहे, भारती पवार उपाध्यक्ष आहेत, पियुष गोयल यांना खजिनदार केलेला आहे. जे मोजके संघटनेच्या दृष्टीने शहाणे लोक मी त्या टीममध्ये बघतोय, त्याच्यात विनोद तावडे आहेत, ज्यांनी संघटनेचं प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून. असे इतर काही लोक असू शकतात, म्हणजे मला माहिती आहे संघटनेतले लोक आहेत. आता राष्ट्रीय अध्यक्ष जो असतो कोणत्याही पक्षाचा, तो त्यांची एक टीम नवीन बनवतो आणि त्यांच्याबरोबर काम करतो. जशी JP नड्डाजींची होती, त्याच्या आधी व्यंकय्या नायडूंची असेल. आपापल्या पद्धतीनं लोक काम करतात, त्याच्यावरती आपण मत व्यक्त करणं बरोबर नाही. आज आमचा युक्तिवाद संपेल. आज कपिल सिब्बल, त्यानंतर अर्धा पाऊण तास देवदत्त कामत, हे 2 वरिष्ठ आमचे जे वकील आहेत, ते आज आमचा युक्तिवाद संपवतील आणि त्यानंतर समोरचे जे लोक आहेत फुटीर गट, ते वेळ घेतील आणि त्यांचं साधारण 4 ते 5 दिवस त्यांच्यासाठी सुप्रीम कोर्ट देईल आणि मग क्लोज फॉर ऑर्डर राहील निर्णयासाठी. आणि साधारण 1.5 महिन्याच्या दरम्यान, 1-1.5 महिन्यात तेवढा वेळ लागतो, कारण हा खटला अत्यंत महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे, माइलस्टोन जजमेंट असेल, तर त्यासाठी त्यांना 1-1.5 महिना लागेल असं वाटतंय मला. चांगली गोष्ट आहे. प्रधानमंत्री एक नवीन विषय जनतेला देत आहेत, राजकारण्यांना देत आहेत, चांगली गोष्ट आहे. तुम्ही नाशिक दौरा केला, रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी केली. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकचा दौरा करतायत. बरं, कुंभमेळ्यांच्या कामाच्या संदर्भातल्या काही तक्रारी किंवा आढावा आहे किंवा कदाचित नाशिकच्या रस्त्यांची दुरावस्था संदर्भातली त्यांनी साधारण सरकारी तिजोरीतून 25 ते 30 कोटीचे धनादेश घेऊन जावेत. नाशिकच्या खड्ड्यामुळे
जे 12 लोक मृत्यू पावलेले आहेत त्यांना प्रत्येकी 1-1 कोटी रुपये द्यावेत. जे जखमी आहेत त्यांना 50-50 लाख रुपये द्यावेत अशी आमची मागणी कालच्या मोर्चामध्ये झालेली आहे. देवेंद्रजींना नाशिकमध्ये जायची इच्छा झाली, सुबुद्धी झाली, याबद्दल आम्ही प्रभू श्रीरामाचे आभार मानतो. त्यांनी खरोखर रस्ते बघावेत. मखमलाबाद रोडला जाऊन यावं, ताफा घेऊन जाऊ नये, 2च गाड्या घेऊन जावं, महापौरांना घेऊन जावं आणि आयुक्तांना घेऊन जावं, मखमलाबाद रोडला, त्र्यंबक रोडला जावं आणि या महाराष्ट्रामध्ये आपण काय विकास केला आहे हे स्वतःच्या ह्याच देही ह्याची डोळा पाहावं आणि चेक न्यायला विसरू नयेत. नुकसान भरपाईचे 12 लोकांनी नाशिकमध्ये, तुम्ही दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये फक्त खड्ड्यामध्ये जीव गमावलेले आहे 12 आणि 50च्या पेक्षा जास्त लोक हे कायमचे जायबंदी झाले. याला आम्ही 302चा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मानतो. महापालिकेच्या महापौरांवरती आणि आयुक्तांवरती आणि कुंभमेळा आयुक्तांवरती हे गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. त्याशिवाय या महाराष्ट्राला शिस्त लागणार नाही. चला, एक महत्त्वाचा प्रश्न. कालच्या परिवहन विभागाच्या गडकरीतल्या कार्यक्रमामध्ये 2 गोष्टी झाल्या. एक तर वंदे मातरम चुकीचं लावलं गेलं, त्याच्यामुळे अनेकांनी त्यांना थांबवलं, मग ते बरोबर वंदे मातरम जे काही लावलंच नाही, बॉलिवूडचं वंदे मातरम लावलं गेलं. दुसरं एक गोष्ट आली ती म्हणजे पुन्हा एकदा शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जो परिवहन विभागाचा कार्यक्रम त्यामध्ये एकही भाजपचा नेता नव्हता. याच्या आधी देखील डोंबिवलीतल्या कार्यक्रमात नव्हते. त्याच्या आधी असे ही सलग रांग लागलेली आहे शिवसेनेच्या. मालिका आहे अपमानाची. ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि ते मिंदे गटामध्ये ही फूट स्पष्ट दिसते. जिथे मिंदे गट आहे तिथे भाजपा नाही, जिथे भाजपा आहे तिथे मिंदे गट नाही. हे आता नवीन राहिलेलं नाही. ही दरी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे ते दरे गावात जातात. हां, दरीमुळेच. आणि वंदे मातरम चुकीचं लावलं त्याबद्दल त्यांचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. राष्ट्रगानाचा अपमान करण्यासंदर्भात एक विधेयक अमित शहा यांनी संसदेमध्ये मंजूर करून घेतलं. यापुढे जो वंदे मातरमचा अपमान करेल त्याला 7 वर्षाची सजा होईल. अशा प्रकारचा कायदा कालच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सरकारने मंजूर केल्यावरती ही पहिली केस आहे. जरी पहिली केस असेल तर एक आदर्श कायद्याचं पालन करणारं सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी वंदे मातरमचा जो काल अपमान झाला आपण म्हणताय त्या कार्यक्रमात, ताबडतोब त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना. मग कायदा कोणासाठी येतो? कशाला कायदा केला आहे तुम्ही? एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते अशा प्रकारचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं गेलं. त्यानंतर काल दरवाई यांनी देखील त्याचा पुनरुच्चार केला. बघा, एकनाथ शिंदे यांनी बरीच चाचपणी केली वेगळ्या वेगळ्या मार्गाने. जेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा अहमद पटेल यांच्या माध्यमातून ते दिल्लीमध्ये अशा बैठका घेत होते, हे आमच्या कानावर आलं होतं. आता एकनाथ शिंदेची मानसिकता आपण नंतर पार्टीमध्ये भाजपात गेले. त्यांना काय करून सत्तेत जायचं होतं. आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या आणि सरकारमधल्या अंतस्थ वर्तुळातल्या असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त माहिती होती आणि त्याच माध्यमातून ती माहिती आमच्याकडे येत होती. आणि तेव्हाही ते दिल्लीमध्ये रात्रीचाच त्यांचा प्रवास असायचा. ते कोणाच्या गाडीतून जात होते, काय होते, ही सगळी माहिती तेव्हाही आमच्याकडे होती. पण आता ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले आहेत, अमित शहाच्या पक्षात गेलेले आहेत. कुंभमेळ्याच्या कामाचा आता बनावट वर्क ऑर्डर देण्याची माहिती त्याच्यावर काल बोललो मी. चला, थैंक यू. बोलिए. बीजेपी की नई टीम तैयार हुई है, इस वक्त क्या कहना है? स्वीटी ने देखिए, बात ऐसे है, किसका कमबैक होता है, किसको बाहर निकाला जाता है, ये उस पार्टी का एक अंदरूनी मामला होता है, संगठन का. उस बारे में किसी और पार्टी के लोगों ने बात करना ठीक नहीं है. भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष हैं नितिन नवीन जी. नवीन का मतलब मराठी में होता है न्यू. अब नए नए आए हैं तो उनकी नई नई टीम बनेगी.
अब वो क्या चमत्कार करते हैं वो देख लेंगे। कुछ पुराने लोग आए हैं जिसको निकाला था, स्मृति जी को वापस चांस मिला है, राम माधव जी को चांस मिला है, विनोद तावड़े जी हमारे हैं उसमें। सबसे अनुभवी व्यक्ति अगर कोई होगी तो विनोद तावड़े है उसमें। संगठन के बारे में देख लेंगे, संगठन है उनका। सवाल उठाया जा हाँ? रहा है, कप्तान पे सवाल उठाया जा रहा है, टीम चेंज की पर कप्तान पे भी सवाल उठा हुआ है। आप कप्तान कौन है? नितिन नवीन जी है ना, कौन है आप मुझे बताइए ना, कप्तान कौन है बताइए ना। आप किसको कप्तान मानते हैं? मोदी जी? मोदी जी 2029 से पहले कप्तानी चेंज हो जाएगी। तो दिमागी नस्लवाद जो बताया गया है इसका क्या है? दिमागी नक्सलवाद एक जिसके दिमाग से आया है, चाहे प्रधानमंत्री हो या प्रधानमंत्री को स्पीच लिख कर देने वाले हो, उनके दिमाग के बारे में देश को बहुत चिंता है। उनका दिमाग ठीक है क्या नहीं वो देखना पड़ेगा। अगर ठीक नहीं है तो उनके दिमाग पर सर्जरी करनी पड़ेगी। इस देश के युवाओं को, पढ़े लिखे लोगों को आप दिमागी नक्सलवाद बोलते हो, ये कहाँ से आता है ये शब्द? कभी कॉकरोच बोलते हो, कभी दिमागी नक्सलवादी बोलते हो, कुछ और क्या बोलते हो। आपका दिमाग ठीक नहीं है। तो इलेक्शन कमिशन की तारीफ की जाएगी ट्रम्प की तौर। अरे छोड़ो, झूठी तो सब। मंत्र्यांचे अधिकार रद्द करण्याचा पुन्हा एकदा अधिकार जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे 2022 नंतर मंत्र्यांनी जे काही अधिकार घेतलेले आहेत